नमस्कार जिंतूरचे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मी या ठिकाणी थोडक्यात आपल्याला 10वी नंतर काय आहे आणि 10वी नंतर कोणकोणते मार्ग असतात हे जव्हार उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर सर्वांनी चांगल्या प्रकारे ऐकून घ्या. 10वी झाल्यानंतर विद्यार्थी हा खूप कन्फ्यूज असतो. मग त्या विद्यार्थ्यानं 10वी नंतर योग्य मार्ग निवडायला पाहिजे. परंतु मार्ग निवडत असताना त्या विद्यार्थ्याचं स्वप्न आणि त्याचा मार्ग हा दोन्ही एक असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या स्वप्नाच्या डायरेक्शन मध्ये त्याचा निर्णय असला पाहिजे. तर बघा, तर हे जे आम्ही एक सत्र ठेवलेलं आहे किंवा हे जे मार्गदर्शन ठेवलेलं आहे या रिलेटेड काय आमचं विशेष मार्गदर्शन सत्र कशासाठी आहे, तर हेच 10वीचे जे विद्यार्थी आज आपले पास झालेत यासाठी आम्ही ही माहिती देत आहोत. तर बघा, भविष्याची निवड करत असताना विद्यार्थ्याला त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे की आपण ज्या स्ट्रीम मध्ये जातो त्या स्ट्रीम मध्ये काय काय आहे, त्या स्ट्रीम मध्ये काय काय असते याच्याबद्दलची थोडक्यात माहिती असणं त्या विद्यार्थ्यांना गरजेचे आहे. तरी ही जी माहिती ही पालकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे ऐकून घ्यायला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला पाहिजे. आपल्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, जसं तुम्ही पाहिलं असेल तर उच्च शिक्षण क्षेत्रात जात असताना विज्ञान, वाणिज्य, कला, IT आणि पॉलिटेक्निक हे सर्व काही आता 10वी झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन घेता येते. परंतु आमचं एक सांगणं आहे किंवा माझ्याकडून एक सांगणं आहे की सर्वात चांगल्या प्रकारे जर मुलाला सगळे जर फील्ड ओपन ठेवायचे असतील पुढे जाऊन, कारण आज विद्यार्थ्यांचा 10वी झाल्यानंतर निर्णय पक्का नसतो. बरेच मुलं म्हणतात की मला मेडिकल सेक्टरला जायचंय, बरेच मुलं म्हणतात मला इंजिनिअरिंगला जायचंय, आणि असे काही मुलं असतात की ते दोन्ही सेक्टरला जायचं आज असे कन्फ्युज विद्यार्थी आहेत. तर त्यांच्यासाठी जनरल सायन्स हा ग्रुप जो आहे तर तो ऍक्च्युली त्यांना कधीही ओपन असतो. ओके, तर बघा, त्यानंतर पर्याय जर सांगायला गेलं तर जसं तुम्हाला आता सांगितलं की जनरल सायन्स हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की योग्य पर्याय निवडत असताना स्वतःची आवड, क्षमता, त्याच्यानंतर आपल्या पालकांसोबत आणि आपले जे गुरुजन आहेत 10वी आपल्याला शिकवणारे, तर त्या गुरुजनांसोबत सुद्धा विद्यार्थ्यांनी चर्चा करायला पाहिजे की मला कोणत्या विषयामध्ये आवड होती सर आणि मी काय करायला पाहिजे पुढं, याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांनी शिक्षकासोबत चर्चा करायला पाहिजे. आता सायन्स स्ट्रीम घेतल्यानंतर किंवा त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या फील्डमध्ये स्कोप आहेत किंवा कुठे जॉब्स आहेत, तर याबद्दलच्या संधी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतोय. बघा, तर बघा, इंजिनिअरिंग सेक्टरला विद्यार्थ्याला जर जायचं असेल तर 11वी 12वीला त्याला JEE आणि MST CET ची परीक्षा द्यावी लागते. त्या थ्रू तो मुलगा JEE थ्रू IIT कॉलेज किंवा NIT कॉलेज साठी अप्लाय करू शकतो, आणि सोबत MST CET नंतर तो मुलगा BE किंवा BTech साठी आपल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज साठी अप्लाय करतो. त्यानंतर सेकंड मेडिकल फील्ड जे आहे, तर तुम्हाला माहिती आहे की मेडिकल मध्ये नीट एक्झाम दिल्यानंतरच आपल्याला MBBS, त्याच्यानंतर BHMS, BMS या सगळ्या मेडिकल फील्ड ज्या मेन महत्वाच्या आहेत त्या पूर्ण नीटवर आहेत. त्यानंतर सायन्सच्या रिलेटेड जसं आता काही मुलांना स्पेशलायझेशन करायचं असते एखाद्या विषयामध्ये, तर ते मुलं BSc करतात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी मध्ये. सोबत फार्मसी ग्रुप सुद्धा आहे, तर फार्मसीसाठी सुद्धा